नित्यमची आत्या, मामा, त्याचा ध्रुव दादा आणि आमचं शेंडेफळ नक्ष आज घरी येणार आहे. सो नित्यम त्या सगळ्यांची वाट बघतोय आणि तो त्यांना घेण्यासाठी खाली आलाय. तो त्यांच्या गाडीची वाट बघत बसलाय रोडला थांबून आणि फायनली त्यांची गाडी त्याला दिसली. सो आता तो बघा कसा पळतच जातोय. खाली बघ, खाली बघ, पाणी बघ. कधी एकदा ध्रुव दादाला मिठी मारतोय असं झालं होतं नित्तूला. सो त्याने ध्रुव गाडीतनं उतरल्या त्याला छान अशी मिठी मारली आहे. आणि हे बघा आमचं शेंडेफळ नक्षू, नित्यमची लाडकी आत्तू. नित्यम आणि ध्रुव आता एकमेकांचा हात लवकर सोडतील असं वाटत तरी नाही आहे. नित्यम ध्रुव दादाला घेऊन आता घरी जातोय आणि पुढे काय काय मस्ती करायची ही त्यांची प्लॅनिंग पण चालू झाली आहे बहुतेक. नित्यमला ध्रुव दादाला बघून काय करू आणि काय नाही सुचत नाही आहे. त्यामुळे तो सारखाच त्याला मिठ्या मारतोय आणि त्याचा आनंद व्यक्त करतोय. ध्रुव दादा आणि नित्तूने सोबत जेवण केले. त्यानंतर थोडी मजा म्हणून ध्रुव दादा त्याला त्रास देत होता. त्यानंतर आम्ही वर आलो रूममध्ये आणि मग दोघांची मस्ती चालू झाली. आणि मग काय त्यांनी गाडी घेतली, गाडीवर मस्ती चालू झाली. ध्रुवदादाने नित्तूला पाठीमागे बसवून मस्त लांबपर्यंत राईड मारून आणली. मला बाय बाय करून दोघे कुठे फिरायला गेले काय माहिती. त्यानंतर नित्तू म्हटलं आता मी पण गाडी चालवणार. सो मग नित्तूने पण गाडी चालवली आणि ध्रुवदादाला मागे बसून राईड मारून आणली. नंतर थोडा स्टडी केला. दाखव, शिकव ध्रुव त्याला ABCD. थोडं खेळून स्टडी झाल्यावर नित्तू शेट झोपी गेले. त्यानंतर संध्याकाळी होता माझ्या पुतण्याचा बर्थडे. सो आम्ही सगळे बर्थडेला गेलो. बर्थडेमध्ये पण नित्तूने खूप एन्जॉय केला. मग नित्यम म्हटला मी जरा स्टेजवर जाऊन विश करून येतो. सो नित्यम स्टेजवर जाण्यासाठी निघाला. त्यानंतर स्टेजवर गेल्यावर नित्यम शेटला रिटर्न गिफ्ट मिळाले. सो ते फोडण्यात साहेब बिझी झाले. मग नंतर आम्ही मस्त जेवणावर ताव मारला. काय खाऊ आणि काय नको याचाच विचार नित्यम करतोय. मग खाऊन झाल्यावर एनर्जी आली. सो आम्हाला दिसेल ती वस्तू घेऊन आम्ही बॅट बॉल खेळायला लागलो. तर झाली आमच्या ध्रुव दादाची एंट्री. सो नित्यम आणि ध्रुवच्या गप्पा चालू झाल्या. दोघे कोणत्या तरी महत्त्वाच्या टॉपिकवर गप्पा मारत होते. सो मी पण त्यांना डिस्टर्ब अजिबात केलं नाही. त्यानंतर ते गार्डनकडे पळायला लागले. नंतर नित्यमला खाली मिळाली काठी. सो काठी मिळाला, नित्यमने ती उचलली आणि काय करतोय ते तुम्हाला दिसतंच आहे. ते करण्यापासून ध्रुवदादा त्याला अडवतोय. नित्यमने काही ऐकलंच नाही. त्यामुळे ध्रुवदादाने त्याचा नाद सोडला. नंतर बर्थडे वगैरे झाल्यावर आम्ही घरी आलो. सो या दोघांची मस्ती चालू झाली. घरी चालला आता, चालला तो. त्याला सांग ना नको जाऊ. तू जातो त्याच्यासोबत. ध्रुवदादा सोबत जायचं म्हणून नित्तू मामांकडे गेला आणि त्यांना सांगायला लागला चला आपण जाऊया. मला नाही जायचं आहे आई-बाबांकडे. सो त्यांच्यासोबत जायला निघाला सुद्धा. सो ते घरी जायला निघाले. नक्षनी मस्त नित्तू दादाला गोड गोड पापा दिला. नित्तूने ध्रुव दादाला छान अशी मिठी मारली आणि त्याला छान बाय बाय केली. ध्रुव बाय. आणि ते घरी निघाले.